आहे अशा स्वरूपाचं शिल्प आपण या ठिकाणी बनवणार आहोत. जवळपास 30-40 कोटी रुपये खर्च करून या शिल्पाची किंमत या ठिकाणी होते. तीर्थक्षेत्र आरण हे गेली अनेक वर्ष आदरणीय सर्व मंचावरच्या मान्यवरांना मी नम्रतापूर्वक विनंती करतोय की गेली अनेक वर्ष प्रतीक्षेत असलेलं आमचं तीर्थक्षेत्र हे विकासापासून वंचित आहे. त्या तीर्थक्षेत्राला ताकद देण्यासाठी, ते तीर्थक्षेत्र अधिक बलवान करण्यासाठी, ते तीर्थक्षेत्र अधिक समृद्ध करण्यासाठी आपण सर्व मान्यवरांनी या विषयाकडे अत्यंत महत्वाच्या जबाबदारीने लक्ष द्यावं. ज्या वेळेला या ठिकाणी जागा नव्हते, 3 एकर क्षेत्र या संस्थेनं खरेदी केलं. पिंपरी चिंचवडच्या भाविकांचं मी नतमस्तक होतोय, त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतोय. कारण जे पाठबळ आम्हाला दिलं ते पिंपरी चिंचवड परिसरानं आम्हाला दिलेलं आहे, त्यांचं आम्ही नम्रतापूर्वक अभिवादन करतो. तदनंतर आम्हाला सर्व करण्यासाठी पाठबळ दिलं आमचे सर्वांचे अदाज शत्रू व्यक्तिमत्व आदरणीय अतुलजी सावे साहेब यांनी आम्हाला पाठबळ दिलं. सगळ्या मंडळीने आम्हाला या ठिकाणी पाठबळ दिलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी भूमिपूजन समारंभासाठी या राज्यातून आलेले मान्यवर आम्हाला खरंच आनंद होतोय की आपण आमचा वेळ या ठिकाणी तुम्ही बहुमोल असा वेळ दिला. आम्ही सर्वांना विनंती केली, आदरणीय ओबीसीचे आधारवड छगनराव भुजबळ साहेब, तुम्ही आमच्या बरोबर आहात. तुम्ही आम्हाला शब्द दिला महाराज, तुम्ही या महाराष्ट्रामध्ये आरणचा विकास करण्यासाठी आदरणीय सावे साहेब आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करा. मी तुमच्या पाठीशी आहे. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. आम्ही या राज्यामध्ये या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी लढायला तयार आहोत, पण तुमचा हात आमच्या पाठीशी पाहिजे, तुमचा हात आमच्या अंगावर पाहिजे. सावता महाराजांची आशीर्वाद, सावता महाराजांची प्रेरणा आपल्याला आहेच. म्हणून आम्ही अपेक्षा करतोय तमाम महाराष्ट्रातल्या भाविकांच्या माध्यमातून, तमाम महाराष्ट्रातल्या सावता भक्तांच्या माध्यमातून, तमाम महाराष्ट्रातल्या 2 कोटीच्या समाजाच्या माध्यमातून आम्ही विनंती करतोय की आपण या तीर्थक्षेत्राला गती द्यावी. अशा पद्धतीची भावना व्यक्त करून मी आपलं या ठिकाणी 2 शब्द संपवतो. रामकृष्ण हरी. ज्यांची आभाळा एवढी उंची त्यांनी थोडे खाली यावे आणि आमच्या मातीमधल्या लेकरांना खांद्यावरती घ्यावे एवढी विनंती महाराजांनी केलेली आहे. या कार्यक्रमाचं जेवढं काही महाराजांनी आता वर्णन केलं त्याच्या पाठीमागे एक व्यक्ती आहे असं नाहीये, सर्व समाज आहे. पण हे करण्यासाठी सावे साहेबांना, आमच्या आदरणीय भुजबळ साहेबांना हे करण्यासाठी ज्यांनी उद्युक्त केलं ते म्हणजे आमचे उबाळे मामा. अभिमन्यू उबाळे मामाचा सत्कार राहिलेला आहे. माझी विनंती आहे, हे सगळं करण्या पाठीमागं अभिमन्यू मामा आहेत. त्यांना मी विनंती करतो साखरचंद महाराजांनी अभिमन्यू मामा तुम्ही पुढे यावं आणि मंत्री महोदयांच्या हस्ते तुमचा सत्कार व्हावा. या आदरणीय अभिमन्यू मामा उबाळे आणि साखरचंद महाराज लोखंडे यांना खऱ्या अर्थानं आज हा समाजभूषण या ठिकाणी दिला जातोय. आपल्या समाजासाठी आपली तळमळ व्यक्त करणारे आदरणीय अभिमन्यू मामा उबाळे, एक मामा पाठीशी असला की बऱ्यापैकी सगळी कामं संपतात. आदरणीय मामांचा आणि हरिभक्त परायण साखरचंद महाराज लोखंडे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. धन्यवाद. यानंतर जन्मला निदान सावतातो. सावता महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये एक नवीनच वास्तू आकाराला येणार आहे आणि त्या वास्तूच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं आलेल्या सर्व मान्यवरांचा या व्यास विचारपीठावर आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतो. यानंतर संत शिरोमणी सावता महाराजांच्या वरतीच ज्यांनी पुस्तक लिहिलंय त्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा या विचारपीठावरील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय. संत सावतामाळी अभंग व विचार या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा करण्यासाठी मी या पुस्तकाच्या लेखिका प्रोफेसर डॉक्टर सुवर्णा चव्हाण गुंड मॅडम, प्रकाशक धनंजय चव्हाण, आदरणीय सावता घाडगे सर आणि संजय गुंड सर यांना मी विनंती करतोय की आपण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या पुस्तकाचं प्रकाशन संपन्न करावं. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. कर्मामध्येच देव पाहणारे संत शिरोमणी सावता महाराज आहेत. त्यांचा अवघा जीवनपट आणि त्यांचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावेत, सावता महाराज लोकांपर्यंत पोहोचावेत हाच विचार डोळ्यासमोर ठेवून सुवर्णा गुंड मॅडम यांनी हे पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तकाचं प्रकाशन महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब, सावे साहेब, सर्वच विचारपीठावरील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे.
धन्यवाद. यानंतरचे सूत्र मी हजारे सरांकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. यानंतर महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आमच्या भगिनी साऊ कन्या रुपालीताई चाकणकर यांना मी विनंती करतो की आपण आम्हा सर्वांना संबोधित करावं. मी आपणास विनंती करतो, कृपया सर्व सन्मान झालेले आहेत. आपण एक स्वयंसेवक आहात, आपण शिस्तीचे आहात. कृपया आपण सगळेजण खाली जा. मंचावरची गर्दी कृपया कमी करा प्लीज. वारंवार ही सूचना द्यायला भाग पाडू नका. आपण सर्वांनाच विनंती आहे, कृपया आपण खाली जा. यानंतर महाराष्ट्राची साऊ कन्या आदरणीय रुपालीताई चाकणकर. जय सावता. संत शिरोमणी सावता महाराज भक्त परिवार मेळावा व भक्त निवास वास्तुशिल्प भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आणि ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम पार पडत आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक नेतृत्व आदरणीय छगनजी भुजबळ साहेब, राज्याचे गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री आदरणीय अतुलजी सावे साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित असलेले आदरणीय रामजी शिंदे, आदरणीय योगेशजी टिळेकर, आदरणीय रामजी सातपुते, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने हा कार्यक्रम पार पडतोय ते आदरणीय केशव महाराज उखळीकर, आदरणीय रखमाजी महाराज नवले, सावता महाराज वसेकर व सर्व महंत महाराज वंशज मंडळी, या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व महिला भगिनी व माझे बांधवांनो, सर्वप्रथम गेले अनेक दिवसापासून ज्या गोष्टीसाठी प्रयत्न सुरू होता ते म्हणजे भक्त परिवार मेळावा आयोजित करत असताना या ठिकाणी वास्तव्यास आलेल्या भक्ताला राहण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने व्हावी आणि खऱ्या अर्थानं आरणचा विकास व्हावा. आज हे सर्व स्वप्न साक्षात उतरताना दिसतंय. याचा माझ्यासारख्या सावित्रीच्या लेकीला अभिमान वाटतो. संत शिरोमणी सावता महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन जेव्हा महाराष्ट्रभर फिरतो त्यावेळेस असे आनंदाचे क्षण सत्यात उतरत असताना माझ्याबरोबर आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित होताना मला जाणवतोय. गेली 45 वर्षाचं संत सावता महाराजांचं इथलं वास्तव्य खऱ्या अर्थानं कर्म आणि कर्तव्य हीच ईश्वर सेवा मानत आपल्या सेवेमध्ये दंग असताना हीच आपली ईश्वर सेवा हा संदेश देण्याचा प्रयत्न करण्याचा सावता महाराजांचा प्रयत्न खऱ्या अर्थानं आपल्या समाजाला संदेश देणारा आहे. पंढरीच्या विठुरायाला परमदैवत मानत असताना कधी पंढरपूरला जायची गरज संत सावतामारी महाराजांना पडली नाही, पण पंढरीचा विठुराया मात्र साक्षात या ठिकाणी येऊन महाराजांना दर्शन देतो. आणि ही ईश्वर सेवा किती मोठी आहे, भक्ती किती मोठी आहे, कर्म किती मोठं आहे, कर्तव्य किती मोठं आहे हे खऱ्या अर्थानं त्यांच्या कृतीतून दिसून येतं. कर्मे शुभ असावा असं जे कर्मयोगी म्हणतात, खऱ्या अर्थानं चांगल्या कर्मातूनच ईश्वराला बजावे ही त्यांची वृत्ती होती. आणि म्हणून हाच विचार महाराष्ट्रातला हा माळी समाज त्याच्या कर्तव्यातून दाखवून देतो. राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आपण या ठिकाणी उपस्थित आहेत. मला आपल्या समोर सांगायला आनंद वाटेल, महाराष्ट्राचं चांद्रयान, देशाचं चांद्रयान चंद्रावर पोहोचलं, पण हे चांद्रयान यशस्वी करत असताना सर्वाधिक सहभाग त्याच्यामध्ये जो होता तो महिला भगिनींचा होता. आणि माझ्या या महिला भगिनींना त्यांच्या आयुष्याच्या अज्ञानाने अंधारलेल्या वाट्या ज्ञानाच्या प्रकाशाने उजळून जर कोणी दिले असेल तर ते माझ्या सावित्रीबाईंनी दिल्या. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा विचार, ही प्रगती ही सावित्रीबाईमुळे या राज्याची, राष्ट्राची, देशाची होती. पुण्यामध्ये उभं राहत असलेलं हे सावित्रीबाईंचं स्मारक केवळ महाराष्ट्रालाच नाही, केवळ देशालाच नाही तर जगाला एक दीपस्तंभ म्हणून उभं राहत ज्ञान देईल, एक प्रकाश देईल, याचा आम्हाला अभिमान वाटतो.
150-200 वर्षापूर्वी सावित्रीमाईवरती टीका होत होती. शेणामातीचे गोळे फेकले जात होते. आमच्या माऊलींनी ते सहन केलं. एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, माझ्या या सावित्रीच्या लेकी शिकल्या तर पुढे जाऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचतील, स्वतःचा हक्क आणि अधिकार ओळखतील आणि या आयुष्याच्या वाटेमध्ये संघर्ष करत असताना ताठमानेने उभे राहतील. आज आम्ही ती विचारधारा आत्मसात करतो, समाजामध्ये जगतो. पण आदरणीय फडणवीस साहेब, मला विनंती करायची, आज ही महाराष्ट्रामध्ये जर माझ्या या महिला भगिनींवरती कोणी शेणामातीचे गोळे नाहीत, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, शारीरिक असेल, मानसिक असेल, असा कुठे छळ करत असेल तर आपण त्याच्यावरती कठोर कारवाई करावी आणि हा संदेश समाजामध्ये द्यावा. तर आज ही माझ्या सावित्री जिजाऊच्या लेकी ताठ मानेने समाजामध्ये जगू शकतील, सक्षमपणे उभे राहतील. आज या ठिकाणी इतका चांगला सोहळा पार पडतोय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आपण भक्तगण उपस्थित राहिलात. आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते आणि आपल्या सगळ्यांना आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय भुजबळ साहेब यांना ऐकायचंय. मला देखील ती उत्सुकता आहे. या ठिकाणी मी थांबते. धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती. धन्यवाद ताई, आपण खऱ्या अर्थानं सुंदर असं मार्गदर्शन या ठिकाणी केलं. यानंतर मी सर्वच मान्यवरांना विनंती करतो की आपण अगदी 3 मिनिटांमध्ये आपलं भाषण करायचं आहे. यानंतर मी विनंती करतोय महाराष्ट्राचे खऱ्या अर्थानं लाडके आमदार योगेशांना टिळेकर साहेब यांना आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, संत शिरोमणी सावता महाराज की. आज आपल्या श्री क्षेत्र आळंदमध्ये सावता महाराजांच्या 729व्या संजीवनी समाधी सोहळ्याच्या निमित्तानं तमाम महाराष्ट्रातल्या भाविक भक्तांसाठी भक्त निवासाचं भूमिपूजन आणि समस्त सावता भक्तांचा मेळावा या निमित्तानं ज्यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं भूमिपूजन होत आहे असे राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, ज्यांनी या राज्याला गतिमान आणि नियोजनबद्ध विकास देण्याचं स्वप्न पाहिलं, असे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं जोरदार टाळ्या वाजून या नगरीमध्ये आपण सर्वांनी स्वागत करायचं. या राज्याचे ज्येष्ठ मंत्री आदरणीय आपल्या सर्वांचे नेते आदरणीय छगनजी भुजबळ साहेब, ज्यांनी या आळंदला विकसित करण्याचं स्वप्न प्रत्यक्षामध्ये उतरवण्यासाठी जिद्द बांधलेली आहे, असे आपल्या सर्वांचे या राज्याचे मंत्री आदरणीय अतुल सावे साहेब, महिला आयोगाच्या या राज्याच्या अध्यक्ष आमच्या भगिनी रुपालताई चाकणकर, माझे विधान परिषदेतील ज्येष्ठ आमदार नगर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय राम शिंदे साहेब, माझे विधानसभेतील युवा सहकारी मित्र आमदार राम सातपुते साहेब, माजी आमदार बळीरामजी सिरस्कर, माजी आमदार रामजी कांडगे, आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय अविनाशजी ठाकरे, रंजनजी गिरमे, सुभाषजी राऊत, उपस्थित सर्व संत मंडळी, उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व समाज बांधव मित्रांनो, मी आपल्या सर्वांच्या वतीनं अतुल सावे साहेब यांचं मनापासून आभार मानतो. आपल्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो की 725 वर्षानंतर या आरणला ज्या माळी समाजाचे एक शक्तीस्थान आपण सर्वजण मानतो, त्या आरणाचा विकास करण्याचं स्वप्न अतुल सावे साहेबांनी या वसेकर परिवार आणि माळी परिवाराच्या वतीनं साकारण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सावे साहेबांचं आपण जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन करूया. मी अधिक बोलणार नाही, परंतु आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मी सांगू इच्छितो की ज्या श्री क्षेत्र आरणमध्ये आपण या ठिकाणी हा कार्यक्रम करतो, ज्या सावता महाराजांनी या देशाला एक आधुनिकतेचा संत म्हणून ज्यांची ओळख आहे, त्याचा उल्लेख आता रुपालताईंनी केला की हजारो वर्षांची आमची वारीची परंपरा असताना हजारो लाखो भाविक पंढरीच्या वारीला याच रस्त्यावर जायचे, परंतु संत शिरोमणी सावता महाराज यांनी ठरवलं होतं की माझ्या कामामध्ये परमेश्वर आहे,
कांदा मुळा भाजी अवघी विठाई भाजी. माझं काम हे जिद्दी आणि प्रामाणिकपणाने करायचं, तेच माझा पांडुरंग आहे. हा मानणारा आधुनिक संत सावता महाराजांच्या रूपाने या देशानं जगानं पाहिलं, याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. आणि म्हणून त्याच पद्धतीने प्रामाणिकपणे काम करणारा समाज आहे. ज्या पद्धतीनं घडामोडी पाहण्यासाठी साक्षात पांडुरंगाला आपल्या हृदयामध्ये स्थान दिलेलं आहे, सबस्क्राईब करा, ज्याच्यावरती प्रेम केलं त्या प्रेमावरती प्रामाणिक